नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि हे जे लेक्चर आहे यामध्ये फास्ट ट्रॅक बॅच कशा प्रकारे रन होईल, फास्ट ट्रॅक बॅच नेमकी काय आहे आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा आपण 1-to-1 मेंटरशिप म्हणजे मेंटरशिप बॅचेस खूप सारे असतील, पण आपण 1-to-1 मेंटरशिप बॅच लॉन्च केली आहे, त्याच्या संदर्भात माहिती आणि सोबत फास्ट ट्रॅक अभ्यास कसा करावा म्हणजे येत्या काही दिवसात नॉर्मली नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुमची एक्झाम होईल, टॉपिक कसे कव्हर करायचे ह्यावर आपण एकूण बोलणार आहोत आणि त्याच्यानंतर संदर्भ ग्रंथ वगैरे काय असावीत, ठीक आहे। त्यानंतर तयारी कशी करावी। आज आपण महान्यायवादी आणि महाधिवक्ता हे दोन स्पेशल टॉपिक पण बघू, म्हणजे परीक्षेचं ओरिएंटेशन कसं द्यायचं, रिव्हर्स जे इंजिनिअरिंग मेथड म्हणतात ती कशी अप्लाय करायची, या सगळ्या गोष्टीवर बोलतोय। जशा तुमच्या खूप साऱ्या इन्क्वायरीज होत्या फास्ट ट्रॅक बॅचबद्दल, आणि फास्ट ट्रॅक बॅच आपण आधी 5,000 रुपये शुल्काला ठेवली होती। आता आपण काय करतोय 25 तारखेला आपली जी ऑफर लॉन्च झाली आहे त्याच्यामध्ये 5,000ची बॅच जी आहे 3,000 रुपयामध्ये आपण तुमच्यासाठी कव्हर अप केली आहे। आता बघा, मला तुम्हाला या बॅचची वैशिष्ट्ये सांगायची आहे। ही जी बॅच आहे या बॅचमध्ये सागर सर, मी, त्यानंतर इंग्लिश आणि मराठीच्या दोन फॅकल्टीज म्हणजे शंकर सर असतील, अंकुश सर असतील, हे लोक तुम्हाला काय करतील, फास्ट ट्रॅक रिव्हिजन घेतील। त्याच्यानंतर 1-to-1 मेंटरशिप असेल। मग प्रश्न दुसरा हा पडेल की सर आम्ही नवीन आहोत, आम्हाला रिव्हिजन, आम्हाला अजून काही टॉपिकच माहीत नाही, मग रिव्हिजन काय लक्षात घ्यायचं की आपण तिथे शिकवतोय, रिव्हिजन तर करतोयच, मात्र असा पॉईंट टू पॉईंट शिकवतोय जेणेकरून तुमचा अभ्यासाचा आवाका कमी होईल। म्हणजे तुम्हाला सांगताय की फोकस पॉईंट हे आहेत, यावर तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे। आणि PYQ ॲनालिसिस असेल, तुमचे पर्सनल जे मेंटरशिप असेल, तुमचे पर्सनल क्वेरीज असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर अप करतोय। जसं UPSC वाल्यांना 1-to-1 मेंटरशिप असते त्या प्रकारे आपण इथे करतोय। आणि फक्त इथे रिझनिंग मॅथ वगळता तुमचा जो पूर्णतः सिलेबस आहे, रिमोट सेन्सिंग, कायदे असतील, त्यानंतर तुमचा पर्यावरणाचा पोर्शन असेल, हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, सायन्स असेल, इकॉनॉमी असेल, ठीक आहे, त्यानंतर मराठी आणि इंग्लिश हे सर्व विषय आपण इथे कट टू कट सिलेबस कव्हर अप करतोय, ठीक आहे, म्हणजे जेणेकरून तुमचे जास्त एफर्ट लागणार नाही। आणि ह्या बॅचमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा कव्हर अप होणार आहे, ठीक आहे। सो आता एक लक्षात घ्या की हा जो सिलेबस आहे, हा सिलेबस थोड्या वेगळ्या प्रकारे म्हणजे इतका डिकोडेड सिलेबस नाही आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला पहिला मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स असा एक मुद्दा दिला आहे, म्हणजे समष्ट जे आहे, समग्र लक्षी अर्थशास्त्र जे आहे, त्यामध्ये नॉर्मली तुम्हाला ना राष्ट्रीय उत्पन्न, काही टॉपिक जे असतात ते महत्त्वाचे टॉपिक शिकायचे असतात, ते तिथे इलॅबरेट केलेले नाही आहेत। फॉर एक्झाम्पल शेती आहे आणि ग्रामीण विकास जो आहे त्याच्यामध्ये काही संस्था शिकायच्या असतात, आपेडा असेल, ट्रायफेड असेल, नाफेड असेल, त्याच्यानंतर तुम्हाला हरित क्रांती असेल, धवल क्रांती असेल, त्याच्यानंतर काही योजना असतील, काही पर्टिक्युलर योजना। सो हा सर्व पोर्शन तुम्हाला विदिन तुमचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये कंप्लीट करायचा आहे। सो सर्वात पहिलं तुमच्यासमोर टार्गेट हे आहे की पहिलं टार्गेट आहे की तुम्हाला सिलेबसला ओळखणे। आणि एक लक्षात घ्या, राज्यसेवेचा कट टू कट सिलेबस काय आहे, त्या ठिकाणी कॉपी आहे, म्हणून सर्वात पहिले तुम्हाला तुमचा सिलेबस डिकोडेड असावा लागतो। जर तुमचा सिलेबस डिकोडेड असेल तर तुम्हाला पुढे काय वाचायचं आणि कसं वाचायचं हे समजेल। आणि याच्यासाठी एक बघा, पहिली परीक्षा आहे, तुमच्याकडे एवढे प्रश्न नसतील तरीही लक्षात ठेवा तुमच्याकडे काय आहे, PYQs आहेत राज्यसेवेचे। आणि जे राज्यसेवेचे PYQs आहेत, हे राज्यसेवेचे PYQ तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे। म्हणून तुम्ही अभ्यास करताना काय करायचं, सर्वात पहिल्यांदा शेती व ग्रामीण विकास आहे, याचं पर्टिक्युलर कोणतं पुस्तक दिसणार नाही, कारण की GS4चा जो सिलेबस आहे इकॉनॉमीचा, ठीक आहे, आणि ॲक्च्युअलमध्ये इकॉनॉमिक्स आहे, ते इकॉनॉमी म्हटल्यापेक्षा इकॉनॉमिक्स आहे, तो सिलेबस तुम्हाला आलेला आहे राज्यसेवेच्या पेपर GS4चा, म्हणजे पेपर 6 GS4चा। सो तिथून रिव्हर्स मेकॅनिझमनं तुम्हाला प्रश्न करायचे आहे आणि कोण्याही एका पुस्तकात हे तुम्हाला सगळं दिसत नाही। मग काय करायचं की तुम्ही प्रश्न बघायचे, प्रश्नपत्रिका बघायच्या। बरेचसे मार्केटमध्ये GS1, GS2, GS3, GS4 अशी पुस्तकं येतात, पण तेवढा वेळ आपल्याकडे आहे का, तर नाही। आपल्याला काय करावं, स्मार्ट स्टडी करावं लागेल, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला कोणीतरी एक सांगणार असेल की ह्याच गोष्टी करा आणि ह्याच गोष्टी येतील। जसं आपण पुढे एक टॉपिक शिकतोय, महान्यायवादी आणि महाधिवक्ता, आयोग त्याच्यावर किती डीपमध्ये जाऊ शकतं आणि आयोगाला काय अभिप्रेत आहे ह्या गोष्टी आपण बघणार आहोत। सो सर्वात पहिले तुम्ही PYQ बघितला पाहिजे, जेणेकरून तुमचा सिलेबस डिकोडेड होईल। नंतर परत तुम्ही PYQ सॉल्विंग केली पाहिजे, आणि हे जर तुम्ही करत असाल तर समजून घ्यायचं की तुम्ही ऑन द ट्रॅक आहात। यापैकी एक जरी मुद्दा तुम्ही जर स्किप केला तर समजून घ्यायचं मग काय होतंय, तुमचं तिथे तुम्ही चुकीच्या मार्गाने जाताय। म्हणून तुमचा सर्वात इम्पॉर्टंट PYQ सॉल्विंग, ओके, आणि आपण ह्या गोष्टी प्रॉपर पद्धतीने करायला हव्यात। अभ्यासक्रम संदर्भ ग्रंथे तुमचे आहेत जे
कंप्लीट असले पाहिजे. जसं सहकार टॉपिक आहे, सहकार टॉपिक देसले सरांच्या पुस्तकात जरी आवश्यक होत असेल तरी सहकारसाठी 11वीच्या सहकारच्या पुस्तकाचे 4 चॅप्टर वाचणं तुम्हाला काय आहेत, कंपल्सरी आहे. काही सहकारी बँकांच्या वेबसाईट बघणं कंपल्सरी आहेत. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत, कारण की सहकारी बँकांच्या रचना ह्या राज्यागणित थोड्या थोड्या बदललेल्या दिसतात. सो तेही बघणं आवश्यक आहे. म्हणजे सहकार हा टॉपिक तुम्हाला 3 ठिकाणी वेबसाईट्स असतील, 11वीचं पुस्तक असेल आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे देसले सरांच्या पुस्तकातून सहकार मुद्दा करायचा आहे. सेवा क्षेत्र आहे. सेवा क्षेत्र हा जो टॉपिक आहे हा टॉपिक तुम्ही देसले सरांच्या पुस्तकातून करू शकता ते खरे, पण लक्षात ठेवायचं सेवा क्षेत्रामध्ये तुम्हाला बजेटची आकडेवारी आणि करंटचे जे इश्यू आहेत तेही करावे लागतील. त्यानंतर उद्योग क्षेत्र आहे. उद्योग क्षेत्र तुम्ही कराल व्यवस्थित, पण आपल्यामध्ये उद्योगासंदर्भात काय तरतुदी होत्या बजेट वगैरे याचा फार मोठा रोल आहे. म्हणजे तुमचा हा जो सिलेबस आहे डायनॅमिक आहे, करंटनुसार बदलणार आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, भारताची अर्थव्यवस्था असा एक टॉपिक दिला ज्याच्यामध्ये तुम्हाला या वर्षीचं बजेट प्रॉपर पद्धतीनं करणे आवश्यक आहे. आणि बजेटमधल्या काही योजना वाचायच्या असतात, काही सोडायच्या असतात. मग कोणत्या योजना वाचायच्या, कोणत्या सोडायच्या हे तुम्हाला PYQ ॲनालिसिसहून चांगल्या प्रकारे कळेल. आता तुम्ही समजा ICT हा विषय वाचताय, सो ICTच्या नोट्स मी बघितल्या, मार्केटमध्ये खूप साऱ्या शिक्षकांच्या व्हायरल होऊन राहिल्या, पण त्यातला जर तुम्ही IT ॲक्ट वाचत असाल तर तुम्ही चुकी करताय, कारण की तुमच्या सिलेबसमध्ये IT ॲक्ट नाही. तुम्हाला कम्प्युटरची लिटरसी तेवढ्याच गोष्टी आहेत. आणि नॉर्मली PYQ ॲनालिसिस केलं आणि 4ही ऑप्शनवर वर्क केलं तर तुमचा ICT कंप्लीट होतो. त्यानंतर कायदे आहेत. कायदा हा स्टॅटिक पोर्शन आहे आणि ॲज अपडेटेड असा आला आहे, म्हणजे नवीन अमेंडमेंट तुम्हाला करावे लागतील. मग आयोग वेगळ्या अँगलनं काय प्रश्न विचारेल, ॲज अपडेटेड आहे तर 2019 मध्ये RTIच्या कोणत्या कलमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या या अँगलनं. मग आपण काय करतो, कलमांना एकदम डिक्टेट करत नाही की 28 मध्ये झालेली सुधारणा आपण कधी बघतच नाही, कारण की त्या कायद्याचं अर्धवट नॉलेज असलं तर तुम्ही 28 हे ऑप्शन सिलेक्ट करणार नाही. कळलं का? सो ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. म्हणून तुमचा सिलेबस एकदम डिफाईन असला पाहिजे, संदर्भ पुस्तकं डिफाईन असले पाहिजे आणि त्या पद्धतीने केलं पाहिजे. इंग्लिश मराठीला प्रचंड वेटेज तुम्ही दिलं पाहिजे, कारण की 50-50 मार्क्स त्याला आहेत. आलं का लक्षात तुमच्या? सो या पद्धतीनं करायचं. आणि यासाठी जर या कमी दिवसात तुमच्याकडून कंप्लीट करायचं असेल तर तुम्हाला ना मला तरी असं वाटतं की तुम्ही कोणत्या प्रकारची रिस्क घ्यायची नाही. का बरं? त्याचं एक रिझन सांगतोय. ठीक आहे. लेक्चरचा 1 सेकंदही मिस करू नका. मी सांगितलेल्या गोष्टी ह्या प्रॉपर पद्धतीने आहेत. लक्षात घ्यायचं की जेव्हा जागा 1100 वगैरे राहायच्या, 2021ला 1100 पदांची जाहिरात होती. सो यावेळेस कट ऑफ किती आला, असं समजा की 110 प्लस आला. ओके. म्हणजे बघा, जेव्हा जागा 110 होत्या तेव्हा कट ऑफ किती होता, 110 प्लस होता. आणि हा सिलेबस टोटली डिकोडेड होता. सो त्याच्यामुळे ठीक आहे, डिकोडेड असल्यामुळे मुलांना याचं लॉजिक आलं होतं. ठीक आहे. फक्त याचा पेपर 2 एवढा स्कोरिंग नव्हता आधी, त्याच्यामुळे 110 वगैरे हा चांगला स्कोर मानला जात होता. आता बघा, मला सांगा जागांची संख्या किती आहे. जागांची संख्या 7500 किंवा 7000 प्लस पकडू आपण, एवढ्या जागांची संख्या आहे. मला सांगा जागा किती पट आहेत, जागा किती पट आहेत. जागा ह्या तुमच्या कितीतरी पटीने वाढलेल्या दिसतात जवळपास. सो ह्या ज्या जागा वाढलेल्या दिसतात तुम्हाला, तर यावेळी कट ऑफ जो आहे ना हा मुलींसाठी मी तुम्हाला सांगेल 80 क्वेश्चन म्हणजे 160 स्कोर 4 आउट ऑफ 400. ठीक आहे. हा काय असेल, हा तुमचा एक सिक्युअर स्कोर असेल. आणि मुलांचा जो स्कोर असेल ना हा नॉर्मली 90, माझे शब्द लक्षात घ्या, 90 क्वेश्चन्स म्हणजे 180 हा तुमचा सिक्युअर स्कोर असेल. पण एक लक्षात घ्या, स्किल नावाचा जो मुद्दा आहे, या स्किल नावाच्या मुद्द्यामध्ये नॉर्मली ठीक आहे काय होईल की इथं तुमचा स्कोर चांगला पाहिजे. म्हणजे बघा, एक तर लक्षात येणार आहे ना, समजा 7000 जागा आहेत तर आपण मी लमसम जागा सांगतोय सर, 7000 समथिंग आहेत ते मला माहिती आहे, पण मी लमसम सांगतोय. सो स्किलसाठी एकाच 3 पात्र होतात, म्हणजे जवळपास 95,000पैकी 21,000 मुलं पात्र होणार आहेत स्किल देण्यासाठी. स्किल परीक्षा एवढी कठीण राहिलेली नाही आता. ठीक आहे. कारण की 2021 मध्ये जे ड्रॉबॅक होते ते आपण सगळं कव्हर अप केले. ठीक आहे. आणि महाराष्ट्रात बऱ्यापैकी आता चांगल्या प्रकारे स्किल होते, जे 2022 वाल्यांना विचारून घ्या. ठीक आहे. सो स्किल टेस्टमध्ये 21,000 मुलं होणार आहेत पात्र. पण आपल्याला जर या 7000 यायचं असेल तर आपला हा स्कोर काठावर असून चालत नाही. आपल्याला लीड घ्यावी लागेल, 10-11 मार्कची लीड इतरांपेक्षा. सो त्यावेळेस आपण स्कोरमध्ये असू. समजलं का तुम्हाला? म्हणजे फक्त प्रिलिम पास करण्याचा किंवा मेन्स पास करण्याचा आनंद घ्यायचा नाही, तर आपल्याला फायनल सिलेक्शनचा घ्यायचा आहे आणि एक मार्क्स चोरावा लागतो. मी आधी सांगितलं 95,000 जरी मुलं पात्र झाले असतील तर 30,000 मुलं अशी आहेत की ज्यांच्याकडे सर्टिफिकेट्स नाही आहेत किंवा ज्यांच्याकडे किमान गुणवत्ता नाही आहे किंवा ते MPSCच्या फ्लोमध्ये नाही, त्यांनी परीक्षा द्यायची म्हणून दिली आहेत असे विद्यार्थी आहेत. पण जे सिरियस आहेत ते 60,000 आहेत. आणि या 60,000तून 21,000 यायचं आणि 21,000तून 7,000 यायचं हे जरा जिकरीची गोष्ट आहे.
पण इतकी कठीण गोष्ट नाही. त्यासाठी तुमच्याकडे बेस्ट ऑप्शन आहे. आणि एक लक्षात घ्या, सर्वांसोबत घडलेला अपघात आहे हा 2023ची परीक्षा. कारण की कोणीच प्रिपेअर नव्हतं की बाबा 19वर कट ऑफ येईल, माझंही नाव येईल. सो सर्व मुलं सरळ सेवेच्या मागे लागले होते आणि अशात अचानक रिझल्ट आला. सो तुमच्यासाठी एक बेटर वे आहे की तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता. सो यासाठी आपण काय करतोय, यासाठी की हे मुलांची टक्केवारी वाढली पाहिजे किंवा मुलांना त्या ठिकाणी गाईड झालं पाहिजे. सो या दृष्टीने आपण ती बॅच चालू केली आहे. मी परत एकदा रिपीट करतोय की आपण तुमच्या ज्या कमेंट होत्या, तुमचे जे सजेशन्स होते त्यावरून परत एकदा फक्त एका कोर्ससाठी 25 सप्टेंबर 2023ला ऑफर घेऊन आलो आहे, जिथे 2000 शुल्क तुमचं कमी असेल आणि प्रत्येकाला 1 to 1 गायडन्स होईल. दररोज लाईव्ह क्लास होतील, ठीक आहे. आणि स्वतः आपल्या फॅकल्टी तुम्हाला तिथे गाईड करतील. ओके, ठीक आहे. सो अशा प्रकारे आलं का लक्षात. आणि एक तुम्ही लाईव्ह पण करू शकता आणि रेकॉर्डेड राहतील, जेणेकरून तुम्ही रिपीट करू शकता. आणि सिलेबस जो आहे तो कट टू कट फक्त आपल्याला फॉलो करायचा आहे. आता फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, समजा की जर तुम्ही महाधिवक्ता वाचताय, महान्यायवादी वाचताय आणि जर माझ्या अँगलनं मला महान्यायवादी आणि महाधिवक्ता शिकवायचा असेल तर मी बघा काय करेल. सर्वात पहिले सिलेबस काय करायचं, सिम्प्लेक्स फॉर्ममध्ये आणायचा. जसं आपलं शरीर करतं ना, कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये खातं आणि त्याला सिम्प्लेक्स फॉर्ममध्ये काय करतं, कन्वर्ट करतं. सो तुम्हाला पण तेच करायचं आहे की फॉर एक्झाम्पल बघा की आपण काय करतोय, तुमचा महान्यायवादी आणि महाधिवक्ता एकाच ठिकाणी कव्हर अप करतोय. आणि एक लक्षात घ्या की इथे, ठीक आहे, इथे काय करायचं की आपल्याला फक्त क्रक्स समजून घ्यायचा आहे परीक्षेचा. क्रक्स म्हणजे काय की ज्या गोष्टी येतात परीक्षेला तेवढ्याच करायच्या आहेत. आणि आयोग काय करतं बेटा, तुमच्याशी शब्दांचा खेळ खेळतं. म्हणजे अशी काही लोक तुमच्या भावनांशी खेळ करतात, तसा आयोग तुमच्याशी शब्दांचा खेळ करतो. आणि शब्दांचा खेळ झाला की मग तो तुमच्या भावनांचा खेळ ऑटोमॅटिक बनतो. सो लक्षात घ्यायचं, शब्दांचा खेळ होऊ नये म्हणून नॉर्मली तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही ना PYQचा भरपूर सराव केला पाहिजे. पहिले कोणताही टॉपिक मी नेहमी सांगत असतो की तुम्ही काय केलं पाहिजे, सर्वात पहिले तुम्हाला PYQचा सराव असला पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे की एखाद्या गोष्टीत कशा प्रकारे PYQ येऊ शकतात किंवा आलेले आहेत. सो जेणेकरून तुमचा काय होईल, एक फॉर्मॅट तयार होईल, बाबा हां अशा प्रकारे मला करायचं आहे. ओके, आता बघा लक्ष द्या, आपण 2 टॉपिक शिकतोय. एक पहिला आहे महान्यायवादी आणि दुसरा आहे महाधिवक्ता. ठीक आहे. आता आयोगाने तुमच्या शब्दांशी काय खेळ केला, तर महान्यायवादीला एकदा म्हटलं भारताचा महाधिवक्ता. लक्षात घ्या, काय म्हटलं, भारताचा महाधिवक्ता. मला एक सांगा, महान्यायवादीला भारताचा महाधिवक्ता जर म्हटलं तर तुमची काही नाराजी आहे का? तुमची काही नाराजी आहे का? काहीच नाही सर. कारण की काही म्हटलं तरी पद थोडी बदलणार आहे. समजलं का तुम्हाला? आणि जो महाराष्ट्राचा असतो, कोणत्याही राज्याचा असतो, त्याला काय म्हणतात, महाधिवक्ता असं म्हणतात. आलं लक्षात? आणि नसेल समजत तर तुम्हाला ॲडव्होकेट जनरल आणि अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया एवढं तर कळतं ना. म्हणजे याला काहीही म्हटलं तरी आपल्याकडे एक ऑप्शन असतं इंग्लिश. आणि आयोगानं आधीच सांगितलं आहे, इंग्लिश आणि मराठी शब्दांमध्ये जर घोळ झाला असेल तर इंग्लिशचे प्रश्न जे असतात हे तुमचे व्हॅलिड मानले जातील, मराठीमध्ये चुका होऊ शकतात. आयोगाचा सर्वात फेवरेट क्वेश्चन आहे की यांचे कलम किती. ठीक आहे, तुम्हाला माहित आहे 76 जे आहे याचा अनुच्छेद 76 आहे आणि याचं जे आहे ते किती आहे, 100 किती आहे रे बाबा, 165 आहे का? ठीक आहे. सो अनुच्छेद 165. तुम्ही मला सांगा 167 आहे की 165 आहे? कळलं का तुम्हाला? हे कळतंय का? ठीक आहे. सो मला एकच सांगायचं आहे तुम्हाला की सर्वात पहिले तुम्ही काय केलं पाहिजे, फर्म राहिलं पाहिजे. कारण की तुम्हाला प्रश्न जे येतात हे 2 टाईपमध्ये येतात. पहिला टाईप हा असतो की तुम्हाला सर्वात पहिले विचारला जाईल अनुच्छेदावर. ओके. आणि आयोग दुसरा खेळ कुठं करतो तुमचा, आयोग तुमचा दुसरा खेळ करतो परत शब्दांशी. इथे असं सांगतं की हा राज्याचा सर्वोच्च कायदा प्रमुख असतो. हे बघा, देतं दोघांच्याही बाबतीत काय, सर्वोच्च कायदा प्रमुख. ठीक आहे, हा पण काय असतो, सर्वोच्च कायदा प्रमुखच असतो. पण तुम्हाला एक कळलं पाहिजे की हा देशाचा असतो आणि आयोग इथे काय शब्द देतो, राज्याचा. आलं का लक्षात? ठीक आहे. आणि हा कोण असतो, राज्याचा कायदा प्रमुख. आलं का लक्षात? ठीक आहे. आणि दोघांच्याही बद्दल सांगायचं झालं तर हा जर बघितलं तर हा केंद्र सरकारचा वकील असतो. कोणाचा असतो, केंद्र सरकारचा वकील. आणि आयोग परत काय देऊ शकतो इथे, राज्य सरकारचा. आणि हा कोणाचा वकील असेल रे, हा असतो सर राज्य सरकारचा वकील. मग मला सांगा, समजा राज्य सरकारचा वकील आहे, मी राज्याचा म्हटलं का नाही, कोणाचा म्हटलं, राज्य सरकारचा वकील म्हटलं. मग राज्यात ज्याचं सरकार असेल त्याच्या वतीचा तो असला पाहिजे ना. सध्या समजा BJPचं गव्हर्नमेंट आहे तर हा वकील BJPशी निष्ठा ठेवणारा असला पाहिजे.
काँग्रेसचा जर वकील असेल, समजा काँग्रेसची सत्ता असेल, तर काँग्रेसची निष्ठा ठेवणारा वकील पाहिजे, कारण की त्याला राज्य शासनाच्या काय करायच्या आहेत, केसेस लढायच्या आहेत. म्हणून नॉर्मली प्रोटोकॉल काय असतो की यांनी राजीनामा दिला, सरकारनं म्हणजे केंद्रात पीएमनं राजीनामा दिला आणि राज्यात सीएमनं राजीनामा दिला की हा पण राजीनामा देतो. हा प्रोटोकॉल आहे. पण हा प्रोटोकॉल बऱ्याचदा ब्रेक होतो. जसं मी तुम्हाला सांगतो की फडणवीस सरकार जे होतं, या सरकारमध्ये आशुतोष कुंभकोणी हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते. नंतर ठाकरे सरकार आलं, त्यांनी फडणवीस सरकारसोबत राजीनामा देण्याचा प्रयत्न केला, पण ठाकरे सरकारनं तो स्वीकारला नाही. मग ते ठाकरे सरकारमध्ये कव्हरअप होते, तेच होते. त्याच्यानंतर ठाकरे सरकारनं राजीनामा दिला, शिंदे सरकार आलं. शिंदे सरकारांनी पण काय केलं, आशुतोष कुंभकोणी सरांना कंटिन्यू केलं. ठीक आहे. आणि आता अलीकडे त्यांचा राजीनामा स्वीकारला आणि त्याच्या जागी बिरेंद्र सराफ कोण आलं, त्या ठिकाणी बिरेंद्र सराफ सर हे काय झाले, आपण असं म्हणू शकतो त्या ठिकाणी की महाराष्ट्राचे काय झाले रे, ठीक आहे, महाराष्ट्राचे महाधिवक्ता झाले. समजलं का? मग यांचा मला एक सांगा, घटनेत नमूद आहे का? नाही. हा केवळ संकेत आहे. संकेत समजतो का? प्रोटोकॉल, मंदिरात जाताना डोक्यावर काहीतरी झाकून घ्यायचं, डोकं झाकून घ्यायचं. ठीक आहे. मंदिरात जाताना चप्पल न्यायची नाही. संविधानात लिहिलेलं आहे का, कुठल्या कायद्यात लिहिलं आहे का? नाही. हे काय असतं, संकेत. याला म्हणतात प्रोटोकॉल. प्रोटोकॉल असा आहे की राज्य सरकारनं, समजा केंद्र सरकारनं जर राजीनामा दिला, फक्त शब्दांचा खेळ आहे बरं हा, केंद्र सरकारने राजीनामा दिला तर याने पण काय दिला पाहिजे, राजीनामा दिला पाहिजे. आलं का लक्षात? येतंय का? लक्षात येतंय का? म्हणजे ह्या गोष्टी एवढ्या शांततेने जर एकदा करून घेतल्या ना आणि कंपॅरेटिव्ह जर केल्या ना, दोन्ही गोष्टी सहज येतात. आणि इथं काय पाहिजे, इथं पाहिजे जर राज्य सरकारने राजीनामा दिला, बस मी एवढंच लिहितो. बाकी तुम्ही वाक्य समजून घ्यायचं की नेमकं मला काय म्हणायचं आहे. राजीनामा दिलास यांनी दिला पाहिजे, पण घटनेत आहे का? नाही सर, संकेत आहे. आलं का लक्षात? मग मला एक सांगा, सरकारच्या केसेस नेहमी पडलेल्या असतात का कोर्टमध्ये, की सर दररोज सरकार विरुद्ध केसेस चालू आहेत? नाही. बघा, लक्ष द्या. हा समजा केंद्राच्या केसेस आहे. सो केंद्राच्या केसेस कशा असतील, केंद्राच्या विरुद्ध एखादा व्यक्ती असेल, बरोबर, सेंट्रलच्या विरुद्ध कोण असेल, एखादा व्यक्ती असेल, किंवा दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये सेंट्रलच्या वर्सेस एखादी काय असेल, एखादी संस्था असेल, कायदेशीर संस्था किंवा कोणतीही संस्था असेल, एखादी कंपनी असेल, आणि केंद्राच्या विरुद्ध कोण असेल, राज्य असेल. समजलं का? केंद्राच्या विरोधात केस कोणाकोणाच्या असतील, एक तर कोणातरी व्यक्तीच्या, कोणातरी संस्थेच्या, कोणातरी राज्याच्या. मग यावेळेस काय करतो, हा सरकारचा वकील म्हणून काम करतो. आलं का लक्षात रे? मग यावेळेस वकील नेमायची गरज आहे का? नाही. हा ऑलरेडी वकील आहे, हा सरकारच्या केसेस लढवू शकतो. तसंच राज्य सरकार विरुद्ध कोण केस टाकू शकते, स्टेट आहे. स्टेटच्या विरुद्ध एखादा व्यक्ती टाकू शकतो, एखादी संस्था टाकू शकते, किंवा एखादा काय करू शकते, ठीक आहे, एखादी स्टेटच्या विरुद्ध एखादं दुसरं स्टेट किंवा सेंट्रल असू शकते. मग यावेळेस राज्याची भूमिका कोण मांडायची, याने मांडायची. आलं का लक्षात? समजलं? आणखी एक मुद्दा आहे बेटा. मुद्दा असा आहे की यांच्यावर घटनेनं जे जे कार्य सोपवले आहेत ते कार्य यांना पार पाडावे लागतात. मग घटना असेल किंवा देशात कोणते कायदे असतील तर हे काम हे पार पाडतात. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला माहिती आहे, 143 कलम आहे, अनुच्छेद 143 आहे. 143 अनुच्छेदमध्ये काय आहे की राष्ट्रपती काय करतात, सर्वोच्च न्यायालयाला सल्ला मागतात. घटनात्मक बाबी असतील, कायदेशीर बाबी असतील किंवा सार्वजनिक महत्त्वाचे प्रश्न असतील, याच्यावर जेव्हा सल्ला मागतात 143 नुसार, तर राष्ट्रपती स्वतः जात असतील का सर्वोच्च न्यायालयात की साहेब, सरन्यायाधीश साहेब मला या घटनेवर सल्ला द्या? नाही. मग राष्ट्रपतीच्या वतीने सल्ला देण्यासाठी कोण जात असतील रे, सर हे जातात. कोण जातात? कोण जातात? तुमचे महाधिवक्ता जातात. पण मला सांगा, राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाला सल्ला मागू शकतो का? नाही, गरज नाही राहिली. कळलं का तुम्हाला? सो इथे ही तरतूद तुम्हाला दिसत नाही. येते का लक्षात? आणि मला सांगा, वर्षभर यांच्या केसेस चालू असतात का? नाही. म्हणून लक्षात ठेवायचं की हे पूर्ण वेळ नसतात. हे काय असतात, हे पद कसं आहे, हंगामी असतं. हंगामी म्हणजे काय, सरकारच्या जेव्हा केसेस जेव्हा असतील, महिन्यातून 2 दिवस वगैरे, सो अशा वेळेस ते काय असतात, ते हंगामी 2-3 दिवसासाठी काम करतात. समजलं का? वर्षभर त्यांना बसावं लागतं का राष्ट्रपती सारखं एका ऑफिसमध्ये? नाही. मग हे पण काय असतात, हे पण हंगामी असतात. कर्मचारी आहेत का ते? नाही, स्वतंत्र संविधानिक पद आहे. सो हे कसे असतात, हंगामी असतात. हंगामी असतातच म्हणजे कसे नसतात, पूर्ण वेळ नसतात. काय नसतात, पूर्ण वेळ नसतात. लक्षात आलं का रे? पूर्ण वेळ नाही, हे पण पूर्ण वेळ नाही. मग मला सांगा, पवन सर आहेत आणि हे 1-2 दिवसच महिन्यातून कामाला येतात. यांचा पगार समजा संसदीय कायद्यानं ठरवला तर फिक्स द्यावा लागतो ना. ठीक आहे. मग मला एक सांगा, यांचा जो वेतन भत्ते आहेत सेवा शर्ती आहे. बघा लक्ष द्या, यांचे वेतन व भत्ते, ठीक आहे,
आणि सेवा शर्ती आहे. हे सेवा शर्ती वेतन भत्ते कोणाचे ठरवत असते? संसद, जे पूर्ण वेळ असतात. मग हे कसे आहेत? हे अर्धवेळ आहेत. मग यांचे वेतन भत्ते सेवा शर्ती कोण ठरवले असतील? राष्ट्रपतींनी. कोण? PD म्हणजे राष्ट्रपतींनी. आणि इथं कोण ठरवले असतील? ठीक आहे, इथं वेतन भत्ते आणि सेवा शर्ती कोण ठरवल्या असतील? तर त्या ठरवल्या असतात सर राज्यपालांनी. मग आयोग तुम्हाला प्रश्न काय विचारतात माहिती आहे का? आयोग तुम्हाला प्रश्न विचारतं की महान्यायवाद्यांचे वेतन भत्ते हे संसदीय कायद्यांनी निश्चित नाही ना सर. संसद कशी काय ठरवेल? संसद तर महिन्याचा पगार ठरवत असते ना. हे तर रोजंदारी तत्वावर असतात, असं आपण प्रोटोकॉल समजू. येतं का लक्षात? सो त्या पद्धतीने ह्या गोष्टी आहेत. कळतंय तुम्हाला? चलो नंबर नेक्स्ट. आता पुढे बघा. पुढे जर तुम्ही बघितलं, आता मला एक सांगा, केंद्राची नियुक्ती आहे आणि केंद्राचा कारभार जो असतो, 77 आर्टिकल काय म्हणतं की केंद्राचे सर्व कार्यकारी अधिकार जे आहेत हे कोणाकडे निहित आहेत? ऍक्च्युली हे बघा 53(1) वर्डिंग ते आहे आणि 77चं वर्डिंग सांगतोय की केंद्राचे कारभार किंवा कार्यकारी अधिकार हे राज्यपालाच्या स्वाक्षरीनिशी असतात. सो यांची जी नियुक्ती आहे, केंद्रात असतील तर यांची नियुक्ती कोण करते? यांची नियुक्ती करते सर त्या ठिकाणी प्रेसिडेंट. मला सांगा यांची शपथ कुठे असेल? अनुसूची 3 मध्ये. कुठे आहे शपथ? अनुसूची 3 मध्ये. सर 3च शब्द अशा आहेत विद्यार्थी मित्रांनो, कळतंय का तुम्हाला? 3 लोकच असे आहेत की ज्यांच्या शब्द कोणत्यातरी कलमात आहेत. राष्ट्रपती 60 कलम, उपराष्ट्रपती 69 कलम आणि राज्यपाल 159 169 सॉरी. ठीक आहे, या तिघांच्याच ज्या आहेत, ठीक आहे, या 159 60 69 आणि 159 अशा 3 ज्या आहेत, ह्या तिघांच्या म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल कार्यकारी प्रमुखांच्या शपथा कलमामध्ये दिल्या आहेत. बाकी लोकांच्या कुठे आहेत? अनुसूची 3 मध्ये आहे. मग मला सांगा शपथ कशानुसार घेतात? अनुसूची 3 नुसार. आलं का तुमच्या लक्षात? ठीक आहे. मला सांगा यांना राजीनामा जर द्यायचा असेल तर राजीनामा कोणाकडे देतील? भारतात एक प्रोटोकॉल आहे, तुम्हाला ज्या व्यक्तीने पदावर नियुक्त केलं त्यालाच राजीनामा द्यावा लागतो किंवा त्याच्या वरिष्ठांना द्यावा लागतो आणि राष्ट्रपतीपेक्षा वरिष्ठ कोणीच नाही, मग त्यांच्याचकडे राजीनामा देतात. नियुक्ती, शपथ, राजीनामा सगळं कोण देतात? राष्ट्रपतीकडे. ओके. आणि इथं जर बघितलं, इथं नियुक्ती आहे, ठीक आहे, शपथ आहे आणि राजीनामा आहे. ठीक आहे, हा कोणाकडे द्यायचा मग? तर हा राजीनामा द्यायचा सर गव्हर्नरकडे. कोणाकडे द्यायचा? गव्हर्नर. मला सांगा की समजा एखाद्या व्यक्तीला महान्यायवादी किंवा महाधिवक्ता बनवणं हा राज्यपाल किंवा राष्ट्रपतीचा स्वेच्छाधीन अधिकार आहे का? समजा मी जे आहेत द्रौपदी मुर्मू मॅडम आहेत महामहिम, त्यांच्या खूप जवळचं आहे, ते मला उगीच बनवू शकतात का महान्यायवादी महाधिवक्ता? नाही बनवू शकत सर, कारण की तो त्यांचा स्वेच्छाधीन अधिकार नाही. त्यांच्या कार्यकारी नियुक्त्या जरी असल्या, म्हणजे नियुक्तीचे अधिकार म्हणजे कार्यकारी अधिकार, तर तो त्यांचा हा जो असतो ना स्वेच्छाधिकार नसतो. पंतप्रधानाने ज्याचं नाव सिलेक्ट केलं तोच व्यक्ती AGI बनू शकतो, अटॉर्नी जनरल. आणि राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांनी ज्याचं नाव ठरवलं तोच व्यक्ती काय बनवतो? त्या ठिकाणी ॲडव्होकेट जनरल बनू शकतो. समजलं का? हे लिहून घ्या. ठीक आहे. हा जो क्रक्स आहे हाच क्रक्स तुम्हाला असतो. आता पुढे बघा. ठीक आहे, पुढे विसरायचंच नाही. मी पॉलिटी शिकवल्यानंतर विसरत नाही, प्रॉमिस. ठीक आहे, याचा अनुभव तुम्हाला पण आहे. आता बघा, मला एक सांगा की विधानसभेचा निश्चित कालावधी आहे का? विधानसभेचा नॉर्मली सर्वसाधारणपणे आयोग काय शब्द वापरतं? विधानसभेचा सर्वसाधारणपणे कालावधी 5 वर्ष असतो. पण सर लोकसभेचा कालावधी आम्ही 16 दिवस पण बघितलाय. कधी? जेव्हा अटल बिहारी वाजपेयी सरकार होतं. लोकसभेचा कालावधी आम्ही 6 वर्षापर्यंत वाढलेला पण दिसलाय किंवा पूर्ण काही गव्हर्नमेंट 5 वर्ष पूर्ण करतात, काही 16 दिवसाचे गव्हर्नमेंट बघितले. महाराष्ट्रानं पण काहीच वेळा 5 वर्षाचे कारभार बघितले. ठीक आहे. आणि इतरत्र ठिकाणी जर बघितलं तर फडणवीस सरकार होतं, हे 4 दिवसाचं सरकार होतं. समजलं का तुम्हाला? मग मला सांगा, हा सरकारचा वकील असतो, सरकारचाच जर कालावधी नसेल तर याचा म्हणजे कोणाचा? एक मिनिट. ठीक आहे, एक मिनिट फक्त. ओके. जर सरकारचाच कालावधी ठरलेला नसतो तर यांचा कालावधी ठरलेला असेल का रे? नाही सर, यांचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत ठरला नसतो. म्हणून लक्षात ठेवायचं, हे जे दोघं तुम्ही बघताय यांचा कालावधी म्हणजे पदावधी जर तुम्हाला विचारलं किती असतो तर सांगायचा घटनेत नमूद नाही. म्हणजे कुठपर्यंत असेल? राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत. काय असेपर्यंत? राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत. मग राष्ट्रपतींची मर्जी म्हणजे राष्ट्रपतींची मर्जी का? नाही सर. तर राज्यपालांची मर्जी म्हणजे राज्यपालांची मर्जी का? नाही.
तर पंतप्रधान किंवा पंतप्रधानांनी म्हटलं, इकडे सीएमनी म्हटलं काढून टाका तर काढून टाका. कळलं का? यांचा कालावधी निश्चित नाही. आता बघा पात्रता, मला एक सांगा, हे सरकारचे वकील आहेत, तर यांच्या पात्रता ह्या वकिलांप्रमाणे लागतील ना, बरोबर? मग पात्रता काय आहेत? नॉर्मली सेंट्रल गव्हर्नमेंटच्या केसेस कुठे जात असतात? सर्वोच्च न्यायालयात. म्हणून याची पात्रता कशी असली पाहिजे? एससीच्या न्यायाधीशाप्रमाणे. काय? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे. आणि हे राज्यात असतात, तर यांचा नॉर्मली कसा असला पाहिजे? सरकार विरुद्धच्या केसेस हायकोर्टमध्ये असतात ना, सो यांचा काल कसा असला पाहिजे? पात्रता हायकोर्टच्या न्यायाधीशाप्रमाणे. ते काय आहे ते तुम्ही बघून घ्या. मग मला सांगा, यांना पदावून काढण्याची निश्चित पद्धत आहे का? नाही. यांचा पदावधी ठरला आहे का? नाही. ठीक आहे. सो यांची राष्ट्रपती मर्जी असेपर्यंतच, आणि पदावधी कुठेही घटनेत दिला नाही, आणि पदमुक्तीची पद्धत पण घटनेत कुठंच दिली नाही. येते का लक्षात तुम्हाला? ह्या गोष्टी करतायत का? आहेत. आणखी परत मी तुम्हाला सांगितलं की हे कसे आहेत? हे हंगामी कर्मचारी आहेत. समजतात का तुम्हाला? हे कर्मचारी कसे आहेत? हंगामी. कर्मचारी म्हटल्यापेक्षा हंगामी पद आहे. मग मला सांगा, यांना 2च दिवसाचा पगार मिळत असतील, ठीक आहे, 2च दिवसाचा, बिचारा यांच्या लेकरा बायकांचं काय होईल? यांना प्रायव्हेट वकिली तर करू द्यावीच लागेल ना, नाही सरकारचे 2 दिवसावर भागेल का? नाही. म्हणून लक्षात ठेवायचं की यांना काय करता येते? यांना खाजगी वकिली करता येते. काय असते? खाजगी वकिली. यांना कशी आहे रे? अलाऊ आहे. आलं का रे लक्षात? दोघांनाही. का हे सांगितलं का? फक्त यांच्यावर काही प्रोटोकॉल असतील ना. काय असतील? पण यांना काय अटी आहेत? कोणकोणत्या अटी आहेत? अटी ह्याच आहे की हे काय करू शकत नाही, हे केंद्र सरकार विरुद्ध सल्ला नाही. बघा, केंद्र विरुद्ध केस पण लढू शकत नाही. का बरं? कारण की केंद्र सरकारचे वकील आहेत, केंद्राविरुद्धच लढून राहिले प्रायव्हेट व्यक्तीच्या बाजूनं. चालते का? नाही चालत. त्याच्यानंतर केंद्राविरुद्ध सल्ला देऊ शकतात का? नाही. म्हणजे तडे राखणारा हात जर त्या तळ्याचा म्हणजे रक्षकच भक्षक जर झाला तर प्रॉब्लेम होतील ना. म्हणून यांच्या विरुद्ध सांगितलं खाजगी वकिली करा, पण तुम्ही केंद्राविरुद्ध खटला लढू शकत नाही, केंद्राविरुद्ध सल्लाही देऊ शकत नाही. फक्त केंद्राविरुद्ध सांगतोय बरं. तसंच इथं यांना अटी काय सांगितल्या? यांना सांगितलं बाबा हे बघ की तू काय करू शकतो? तू सगळ्या केसेस लढ, पण तू काय करू शकत नाही? राज्याविरुद्ध तू खटला पण लढू शकत नाही. ओके? नाही, हे असा क्रॉस म्हणजे नाही. ठीक आहे? सल्ला देऊ शकत नाही, आणि इथे पण राज्याविरुद्ध सल्ला देऊ शकत नाही. बाकी तू केसेस लढू शकतो. अजून एक सांगितलं की नॉर्मली तू काय होऊ शकत नाही. ठीक आहे? तुम्ही. ठीक आहे? समजलं का तुम्हाला? मी फक्त एकेरी भाषेत नाही बोलतोय या पदाला. संविधानिक पद आहे, त्यांना दर्जा आहे. ठीक आहे? फक्त मी सांगतोय की बाबा की जे पदावरचे व्यक्ती आहेत, ठीक आहे, हे पदावरचे जे व्यक्ती आहेत, आणि कायद्याची भाषा असते. बघा, लक्ष द्या पूर्व. कायद्याची भाषा असते, आणि त्या भाषामध्ये तू या शब्दाचा अर्थ तुम्ही पण होतो. IPCचं वचनची व्याख्या आहे त्या प्रकारे. म्हणून आम्ही जे कायद्याची शिकवणारे लोक असतो, नॉर्मली एकेरी शब्दात बोलतो, आणि प्रत्येक विषयाचा एक थंब रूल असतो. जसं इतिहास शिकवताना प्रत्येक व्यक्तीच्या समोर राजे, मान्य, छत्रपती असं वापरावं लागत नाही, कारण की तो विषयाचा काय आहे? थंब रूल आहे. तो काय म्हणतोय की एकेरी शब्द इतिहास वापरलेच चालते. म्हणून तुम्हाला इतिहास लेखन करताना शब्द एकेरी वापरलेले दिसतात. दुसरा बाजीराव पेशवा हरला किंवा त्या ठिकाणी पराभूत झाला असं दिसतं ना, तो त्या विषयाचा थंब रूल असतो. ठीक आहे? आता बऱ्याचदा मुलं पर्सनली घेतात की मी जेव्हा बोलताना मी काय करतोय, असं इंटरॅक्शन करतोय की जेणेकरून की तुम्ही आमचे विद्यार्थी आहात, आणि आम्ही तुम्हाला तुमच्यामध्ये लहान बालक बघत असतो. सो आम्ही काय करतो, मी नेहमी बोलताना तुला समजलं का, तुला समजलं का, तुला समजलं का असं बोलतो. सो त्याच्यावर मग 1-2 कमेंट दिसल्या, सर तुला हे एकेरी वाटतं, उद्धटपणा वाटतो. तसं नसतं बाबा. ते विषय असं असतं की आम्ही त्या आत्मीयतेने बोलतो. कारण की मराठी वाचताना तुम्हाला माहिती आहे, सलगी दाखवताना आपण एकेरी शब्द वापरतो. आईला नाही म्हणत का, आई तू कुठे चालली? मग याचा अर्थ असा आहे का की आईसोबत आपण उद्धट वागतोय? नाही, ती सलगी दाखवताना असते. आणि जे जवळचे लोक असतात ना, त्यांच्यासोबत आपण एकेरी भाषेत बोलतो, कारण की ती सलगी असते. आलं का तुमच्या लक्षात? ठीक आहे? पण त्याच्या तरीही तुमच्या भावना जर दुखावल्या जात असतील त्याबद्दल क्षमस्व. ठीक आहे? कळलं का? हां. मग आता बघा, दुसरं असं सांगितलं की तुम्ही सर्व करा, तुम्ही फौजदारी केस लढवू शकत नाही. बघा, लक्ष द्या. फौजदारी केसेस जर तुम्हाला खटले लढवायचे असतील तर तुम्हाला काय लागते? परवानगी. का बरं हो सर? काय प्रॉब्लेम आहे फौजदारी केसेस? फौजदारी केसेस म्हणजे काय? फौजदारी कायद्यानुसार नॉर्मली शरीराच्या संदर्भात अपराध, मालमत्तेच्या संदर्भातले अपराध, अशा प्रकारचे ॲट्रॉसिटीजच्या केस. सो याच्यासाठी काय लागत असते? यांना परवानगी लागत असते. का बरं लागते सर? कारण की एक लक्षात घ्या पूर्व, की एक तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कळायला पाहिजे की एक कसं असतं. नॉर्मली सांगतो तुम्हाला की समजा एक शेतीचा वाद आहे. लक्षात घ्या,
एक शेतीचा किंवा संपत्तीचा वाद आहे आणि तो आहे आमच्या दोघा भावांमध्ये. ठीक आहे, ठीक आहे. पवन वर्सेस सागर अशी केस बनेल. समजलं का? आमच्या दोघांमध्ये जर विवाद असेल तर ती केस कशी बनेल? पवन वर्सेस सागर. कारण की ही केस कशी आहे? आमची पर्सनल आहे आणि दिवाणी केस आहे. नॉर्मली दिवाणी आणि महसुली ज्या केसेस बनत असतात, ह्या केसेस कशा बनत असतात? ह्या बनत असतात तुमच्या व्यक्ती वर्सेस व्यक्ती, म्हणजे पवन विरुद्ध सागर अशी केस बनेल. ठीक आहे. पण जर फौजदारी केस बनायची असेल, काय असेल? केस कशी असेल? फौजदारी असेल. फौजदारी म्हणजे काय? इथं गुन्हा जर आहे तो झाला मारामारीचा. आम्ही दोघा भावांनी काय केलं? शेतीसाठी मारामारी केली. किंवा मी दुसरा एक मुद्दा घेतो, आणखी चांगल्या प्रकारे डिक्टेट होईल, की दोन व्यक्ती आहेत, एक आहे आर आणि एक आहे यस. दोन व्यक्ती आहेत आणि काय झाला? आरनं याचा केला खून, याचा काय झाला? खून झाला. तर लक्षात ठेवायचं केस कशी बनत असते माहिती आहे का? केस आर वर्सेस यस नाही बनत असते. केस बनत असते, समजा खुनाची केस असेल, मर्डरची केस असेल 302ची. ठीक आहे. सो अशा वेळेस केस बनत असते. खून कोणाचा झाला? यसचा झाला, यस विरुद्ध. ठीक आहे. किंवा खून कोणाचा झाला? यसचा, आणि कोण केला? आरनं केला. आरोपी कोण आहे? आर आहे. सो आर विरुद्ध, ठीक आहे, स्टेट ऑफ महाराष्ट्र किंवा युनियन ऑफ इंडिया. का बरं सर? हो, खून तर यसचा झाला ना, मग इथं दुसरा पक्ष यस पाहिजे होता, मग सरकार का? बघा, लक्ष द्या. या यसचा जो खून झाला, ठीक आहे, या यसचा जो खून झाला याला जबाबदार शासनही तेवढंच आहे. शासन लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायला काय झाला? अपयशी ठरला, म्हणून त्याचा खून झाला. म्हणून लक्षात ठेवायचं की जो पीडित असतो त्याची केसेस फौजदारी गुन्ह्यामध्ये सरकार लढत असते. ओके. आणि मला सांगा, जर समजा आपले महान्यायवादी किंवा महाधिवक्ता ही फौजदारी केस लढत असतील, समजा आरचे वकील असतील, तर इनडायरेक्टली हे कोणाविरुद्ध लढून राहिले? सरकार विरुद्ध. म्हणून मग यांना केस स्वीकारता येते का? नाही सर. म्हणून मुद्दा असा असतो की ते परवानगी शिवाय लढू शकत नाही. दिवाणीमध्ये असं काही नाही. आणि एक लक्षात घ्यायचं, कोणत्याही कंपनीचे जर त्यांना संचालक व्हायचं असेल, असतं ना, डायरेक्टर व्हायचं असेल, संचालक, तर यांना काय घ्यावी लागते? पूर्व परवानगी. आलं का लक्षात? डायरेक्टर व्हायचं असेल तर परवानगी घ्यावी लागते. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. इथं आयोगानं प्रश्न विचारले. आयोगाने एकदा प्रश्न काय विचारला होता की कोणत्या केसमध्ये, कोणत्या मुद्द्यामध्ये महाधिवक्ता किंवा महान्यायवादी हा केस लढू शकत नाही, म्हणजे केस लढू शकतो जेव्हा केंद्र त्याचा अपोजिट नसेल. अशा फॉर्मॅटमध्ये एक प्रश्न विचारला होता, तो बघून घ्या. कळतंय का तुम्हाला मी काय काय मुद्दे सांगतोय? आता बघा, लक्ष द्या. काही तुम्हाला अधिकार सांगतो. नॉर्मली जर तुम्ही बघितलं, केंद्र आणि राज्यामधला एक मुद्दा सांगतोय की तुम्हाला सांगतोय मंत्र्यांचे अधिकार. बघा, लक्ष द्या, काय सांगतोय? मंत्र्यांचे अधिकार. म्हणजे केंद्राचे जर तुम्ही मंत्री बघितले तर त्यांचे अधिकार हे कुठं दिसतात तुम्हाला? 88 मध्ये दिसतात. कोणत्या कलमामध्ये? अनुच्छेद 88. आणि राज्याचे जर तुम्ही मंत्री बघितले तर त्यांचे अधिकार तुम्हाला 177 177 मध्ये दिसतात. सर, याचं काय काम? आपण तर महान्यायवादी महाधिवक्ता शिकतोय, मग मंत्र्यांचे अधिकार काय आहे? तर लक्षात घ्या, मंत्र्यांचे अधिकार काय असतात? मंत्री म्हणजे समजते ना, मंत्र्यांना म्हणतात सरकारी सदस्य, कारण की ते सरकारचे भाग असतात ना, म्हणून त्यांना काय म्हणतात? सरकारी सदस्य. मी 2 उदाहरणं देतोय. एक पहिले खासदार देतोय. ठीक आहे. खासदाराचं एक उदाहरण घेऊ आपण की अमोलजी कोल्हे सर. ठीक आहे. कोणतेही एक खासदार घ्या बाबा. मला अमोलजी कोल्हे सरांचं नाव इथं स्ट्राईक झालं म्हणून मी त्यांचं नाव घेतलं. कोण्या पक्षाची निष्ठा वगैरे नाही. आणि एक आहे अमितजी शहा सर. ठीक आहे. हे 2 आहेत. आता मला एक सांगा की अमोल कोल्हे सर आहेत, हे लोकसभेचे आहेत, तर यांना कोणत्या सभागृहात जाता येते? फक्त लोकसभेत. म्हणजे जे मंत्री नसतात ना, ते खासदार फक्त ज्या सभागृहाचे सदस्य आहेत त्याच सभागृहात जाऊ शकतात, कामकाजात भाग घेऊ शकतात. ठीक आहे. तिथं मत मांडू शकतात, उपस्थित राहू शकतात आणि मतदान करू शकतात. पण मंत्री असा असतो, या मंत्र्यांना नॉर्मली दोन्ही सभागृहात जावं लागतं. ज्यांचे विशेषाधिकार काय असतात? मंत्र्यांचा विशेषाधिकार, अधिकार म्हटल्यापेक्षा विशेषाधिकार काय असतो की यांना दोन्ही सदनात, बघा लक्ष द्या, दोन्ही सदन समजतात ना, लोकसभा आणि राज्यसभा, या दोन्ही सदनात उपस्थित राहणे. बघा लक्ष द्या, काय सांगतोय? उपस्थित राहणे. नंतर कामकाजात भाग घेणे. काय करणे? कामकाजात भाग घेणे. व्यवस्थित समजून घ्या कन्सेप्ट. मत मांडणे. बघा रे पोरो, मी काय सांगितलं? मत मांडणे म्हटलं. मत मांडणे म्हणजे बोलणे, म्हणता ना तुम्ही तुमचं मत मांडा, बोलणे, हे अधिकार यांना असतात. म्हणजे मंत्र्यांना का बरं सर एवढे आहेत? कारण की बाबा लक्षात घ्या,
दोन्ही सभागृहाला मंत्री रिस्पॉन्सिबल असतात. मंत्र्यांना दोन्ही सभागृहात तारांकित अतारांकित प्रश्नांना उत्तरं द्यावे लागतात, म्हणून त्यांना दोन्ही सदनात उपस्थित राहणे, कामकाजात भाग घेणे, मत मांडणे हे अधिकार आहेत. पण एक लक्षात ठेवायचं, मंत्री त्याच, बघा लक्षात आहे मी काय सांगतो, मंत्री त्याच सभागृहात, काय सांगतोय मी, त्याच सभागृहात मतदान करतात. काय करतात? त्याच सभागृहात मतदान करतात ज्याचे ते सदस्य आहेत, ज्याचे ते काय आहेत, सदस्य आहेत. मग आता समजून घेऊ आपण की समजा अमितजी शहा सर आहेत, हे राज्यसभेत आहेत, तर राज्यसभेतच मतदान करतील, बाकी लोकसभेत ते ह्या 3 गोष्टी करतात, हे करू शकत नाही. आलं का लक्षात तुम्हाला? हे कळलं? हे मंत्र्यांचे अधिकार असतात. आणि पोरं लक्षात घ्या, जेव्हा कायदा लागत असतो ना, कायदा जेव्हा बनत असतो तेव्हा हे अधिकार महान्यायवाद्यांना काय असतात, यांना अवेलेबल असतात. आणि राज्यामध्ये हे अधिकार काय असतात, महाधिवक्ता यांना अवेलेबल असतात. म्हणजे लक्षात घ्या, यावरच प्रश्न येतो. मला एक सांगा, महान्यायवादी महाधिवक्ता हे कोणत्याही सभागृहात सदस्य असतात का? नाही सर, हे काय नसतात, हे खासदार नसतात. काय नसतात? कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतात. फक्त कायदे निर्मितीत त्यांचा काय पाहिजे असे सल्ला, कारण की सरकारचे वकील आहेत ना, मग सरकारला त्यांचा वेळोवेळी सल्ला घ्यावा लागतो. सो सल्ला मांडण्यासाठी त्यांना मंत्र्यांचे अधिकार दिले आहेत. महान्यायवाद्याला मंत्र्यांचे अधिकार 88 नुसार दिले आहेत आणि महाधिवक्त्यांना 77 प्रमाणे दिले आहेत. काय करू शकतात? महाधिवक्ता आणि महान्यायवादी हे दोन्ही सभागृहामध्ये उपस्थित राहू शकतात. ते केंद्राच्या, हे राज्याच्या, तिथे काय करू शकतात, कामकाजात भाग घेऊ शकतात, मत मांडू शकतात, पण काय करू शकत नाही, मतदान करू शकत नाही. मतदान करू शकत नाही, कारण की लक्षात घ्यायचं, कोणत्या सभागृहात मतदान नाही. आयोगाने 100 वेळा प्रश्न यावरच विचारला, मतदान नाहीच. का बरं सर मतदान नाही हो? त्याचं कारण असं आहे की ती खासदारच नाहीत ना रे बाबा. खासदार असलं तरच मतदार असेल ना. हा, मग 4 विधान दिले असते, त्यात हे दिलं असते. मंत्र्यांमध्ये मतदान चालतं, कारण की ते कोणातरी एका सभागृहाचे असतात, आणि इथं हे कोण्या सभागृहाचे नसतात, मतदान नाही. आलं लक्षात? हे यांना काय असतात, विशेषाधिकार असतात. समजलं? मग आपले जे महान्यायवादी महाधिवक्ता यांना मंत्र्यांचे विशेषाधिकार असतात. घ्या लिहून. ठीक आहे, पुढचा मुद्दा सांगतोय. पुढचा मुद्दा असा आहे, आता पुढचा मुद्दा व्यवस्थित समजून घ्या. आता बघा, संसद सदस्यांचे, संसद सदस्य म्हणजे कोण? खासदार. संसद सदस्य आणि राज्याच्या विधिमंडळ, हे विधिमंडळ लिहितोय, विधिमंडळ सदस्यांचे विशेषाधिकार. काय सांगतोय? संसद सदस्यांचे आणि राज्य विधिमंडळाच्या सदस्यांचे विशेषाधिकार. सर, संसद सदस्यांचे विशेषाधिकार कुठे आहे? तर ते 105 मध्ये. कुठे आहे? आर्टिकल 105 मध्ये. आणि हे जे राज्य विधिमंडळाचे आमदार असतात यांचे विशेषाधिकार कुठे आहेत? तर आर्टिकल 194 मध्ये, 194 मध्ये दिले आहेत. आलं का लक्षात? सर, यांना कोणते विशेषाधिकार असतात? तर लक्षात घ्यायचं की यांना अधिवेशनाच्या, बघा लक्ष द्या, पहिला विशेषाधिकार सांगतोय, यांना अधिवेशनाच्या 40 दिवस आधी, किती दिवस आधी? 40 दिवस आधी, अधिवेशनाच्या 40 दिवस नंतर आणि अधिवेशनादरम्यान. अक्षर थोडंसं मॅनेज करून घ्या बरं, मला बोर्ड रायटिंग खूप करावं लागतं, त्याच्यामुळे अक्षर थोडंसंच निघतं. ठीक आहे, नाही तुम्हाला मी बोर्डवर माझं अक्षर खूप चांगलं निघतं. सो बघा, 40 दिवस आधी, 40 दिवस नंतर आणि अधिवेशनादरम्यान काय करता येत नाही? अटक करता येत नाही. काय करता येत नाही? अटक नाही. पण एक लक्षात घ्या पोरो, तुम्हाला एक मुद्दा समजला पाहिजे की अटक हे संरक्षण फक्त कोण्या केसला आहे? दिवाणी. दिवाणी केसमध्ये हे संरक्षण आहे, फौजदारी केसमध्ये आहे का? नाही. उद्या काय होईल मग? एखादा व्यक्ती काय करेल, एखादा खासदार, ठीक आहे, एखादा खासदार खून करेल अधिवेशनाच्या आधी, ठीक आहे, आणि काय सांगेल की बाबा मी खून केला, जरी मी गुन्हेगार असेल तरी तुम्ही मला 40 दिवस आधी अधिवेशनादरम्यान नंतर अटक करू शकत नाही. नाही सर, फक्त हे जे संरक्षण आहे हे संरक्षण फक्त दिवाणी केसला आहे, फौजदारी केसला नाही. दुसरं, यांचं जे भाषण स्वातंत्र्य असतं माहिती आहे ना तुम्हाला, संसदेत कायदा करताना एकमेकाला अक्षरशः शिव्या घालतात, अक्षरशः एकमेकांवर विचित्र आरोप करतात, चारित्र्यावर सुद्धा आरोप करतात. सो लक्षात घ्यायचं, यांचं जे भाषण स्वातंत्र्य आहे याच्यावर मर्यादा नाही. मर्यादा नाही म्हणजे काय? ते बोलू शकतात. नॉर्मली तुम्ही सदनाच्या बाहेर बोलले तर तुम्ही अपमान करू शकत नाही कोण्या व्यक्तीचं, पण नॉर्मली हे भाषण स्वातंत्र्याला मर्यादा नाही, कारण की लोकशाहीत कायदे बनवायचे असतील तर यांना आरोप प्रत्यारोप करावे लागतात. आणि एक लक्षात ठेवायचं की यांच्या विरुद्ध मानहानीही लागत नाही. म्हणजे मला तू सदनात एकामेकाला शिव्या दिल्या तर मग मानहानीचा दावा टाकू शकतो का? नाही, बिलकुल नाही. आणि तिसरा मुद्दा म्हणजे एक लक्षात घ्यायचं की यांना
समजा अधिवेशनादरम्यान, काय सांगतोय मी तुम्हाला, यांना अधिवेशनादरम्यान काय करता येत नाही, साक्षी देण्यास, साक्षी किंवा पुरावा सादर करण्यास भाग पाडता येत नाही, पुरावा देण्यास भाग पाडता येत नाही कोणत्याही न्यायालयाला. समजलं का? का बरं सर? कारण की देशात कायदे करणं महत्वाचं असते, साक्षी पुरावा लेट दिला तरी चालते. समजलं का? मग बघा, महान्यायवाद्याला, महान्यायवादी आणि महाधिवक्ता, ठीक आहे, यांना काय असतात, यांना संसद सदस्यांचे पण विशेषाधिकार असतात. आलं का लक्षात? जरी ते संसदेच्या कोणत्याच सभागृहाचे सदस्य नसले तरी त्यांना संसद सदस्यांचे विशेषाधिकार असतात. लिहून घ्या, ठीक आहे. आणि जरी ते कोणते मंत्री नसले तरी त्यांना मंत्र्यांचे विशेषाधिकार असतात. समजलं का दोघांचे विशेषाधिकार काय आहेत तर? समजलं? हे तुम्हाला विशेषाधिकार हा चॅप्टर. आता बघा आपण कुठला केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्य विधिमंडळ याची 2 मुद्दे कंप्लीट झाले, राज्य मंत्रिमंडळ, आणि सोबत तुमचे महाधिवक्ता आणि महान्यायवादी हे पण कव्हर झाले. मग आता काय विचारतील तुम्हाला? कार्य विचारतील. मग कार्य काय? सरळ आहेत ना, मी आता पण तेच बोललो ना. कार्य काय आहे की महान्यायवाद्याबद्दल सांगतो. महान्यायवादी हा केंद्र सरकारचा वकील असतो, म्हणजे केंद्र सरकारच्या बाजूनं खटले लढणे, राष्ट्रपतीने दिलेली कामे पार पाडणे, संविधानाने दिलेले कार्य पार पाडणे, एखाद्या कायद्याने दिलेली कार्य पार पाडणे, आणि राष्ट्रपतीचा 143 नुसार मागितलेलं मत याच्यावर, ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयापर्यंत ते मत पोचवणे, हे काय त्यांचे कार्य आहेत. महान्यायवाद्याचे, महाधिवक्त्याचे काय आहेत? गव्हर्नरने मागितलेल्या सल्ल्यावर, म्हणजे सल्ल्यावर कायदेशीर सल्ला देणे, गव्हर्नरने सोपवलेली कार्य, सरकारनं सोपवलेली कार्य, सरकारचा वकील म्हणून काम करणे, ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे मुद्दे आहेत हे कार्य ते पार पडतात. आलं का लक्षात? समजलं का तुम्हाला? हे मुद्दे आहेत. आणखी काय असतं सर मग याच्यामध्ये शिकायचं? तर नॉर्मली जर तुम्ही बघितलं तर यांचा एक विशेषाधिकार सांगतो आणखी, ठीक आहे. एक विशेषाधिकार व्यवस्थित समजून घ्या. पहिले सांगतो कोणाच्या संदर्भात? पहिले सांगतो तुमचे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, AGI म्हणजे महान्यायवादी, आणि एक ॲडव्होकेट जनरल म्हणजे महाधिवक्ता. काय आहे की हे जे आहेत हे देशाच्या, मी काय सांगतोय बघा, हे देशाचे प्रमुख आहे तर हे देशाच्या, आणि हे राज्याचे आहेत तर हे राज्याच्या. आलं का लक्षात? ठीक आहे. हे आणि हे बघा, या प्रश्नांमध्ये इथं फोकस करायचं, इथं चुका असतात. देशाच्या कोणत्याही न्यायालयात, काय सांगतोय, देशाच्या कोणत्याही न्यायालयात काय करू शकतात? उपस्थित राहू शकतात. ठीक आहे. तिथं काय करू शकतात? तिथं भाग घेऊ शकतात. ठीक आहे. न्यायालयीन व्यवस्थेचं कामकाज असेल तिथं भाग घेतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी एक लक्षात ठेवा की ते काय करू शकतात? तिथं बोलू शकतात, बोलणे. तिथं त्यांचा ते केसची हिअरिंग ऐकणे आणि सुनावणीचा हा अधिकार आहे त्यांना. कोणते अधिकार आहे? हे अधिकार आहेत. कोणत्याही न्यायालयात उपस्थित राहणे, भाग घेणे, बोलणे, ऐकणे आणि सुनावणीचा अधिकार आहे. तसंच यांना राज्याच्या बाबतीत कोणत्याही न्यायालयात उपस्थित राहणे, भाग घेणे, बोलणे, ऐकणे आणि सुनावणीचा अधिकार आहे. फक्त क्वालिफाईंग वर्ड काय? राज्याच्या आणि देशाच्या. आणि तुम्हाला एक मुद्दा सांगायचाच राहिला, तो मुद्दा मी इथं कव्हर करतोय. ठीक आहे. हे लिहून घ्या आधी. फक्त या शब्दावर लक्ष ठेवायचं, केंद्राचं म्हटलं की राज्याचं म्हटलं तर. ठीक आहे. कारण की आपल्या राज्याचा महाधिवक्ता देशाच्या कोणत्याही न्यायालयात उपस्थित राहू शकतो का? नाही. त्यांच्या राज्यात त्यांचे स्वतंत्र आहेत ना. समजलं? आता बघा इथं एक मुद्दा राहिला होता हा मंत्र्यांच्या अधिकारामध्ये, की सांगतो मंत्री नॉर्मली कोणत्याही समितीचे सदस्य होऊ शकत नाही. पण आपले जे हे कोण आहेत? अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आहेत आणि किंवा आपले ॲडव्होकेट जनरल आहेत. यांना एक अधिकार आहे. कोणता अधिकार आहे माहिती आहे का? हे कोणत्याही संसद किंवा राज्याच्या बाबतीत विधिमंडळ समितीचे सदस्य होऊ शकतात. कारण की ज्या समितीला लीगल एड आवश्यक असते, ठीक आहे, लीगल सल्ला आवश्यक असतात, त्या समितीचे सदस्य होऊ शकतात. मंत्री होऊ शकतात का? नाही. मंत्र्यांना समितीत होता येत नाही सामील. मग बघा लक्ष द्या, प्रश्न काय विचारला तो की महान्यायवादी आणि महाधिवक्ता हे कोणत्याही समितीच्या कामकाजात भाग घेऊ शकतात, मत मांडू शकतात, पण मतदान करू शकत नाही. चुकलं. बघा लक्ष द्या, परत एकदा सांगतोय. महान्यायवादी आणि महाधिवक्ता हे ज्या समितीचे सदस्य आहेत, काय शब्द पाहिजे? हे ज्या समितीचे सदस्य आहेत. प्रत्येक समितीत का रे? नाही. ज्या समितीचे सदस्य आहेत हा तुमचा क्वालिफाईंग वर्ड झाला. ज्या समितीचे काय आहेत? सदस्य आहेत
त्या समितीच्या कामकाजात भाग घेऊ शकतात, मत मांडू शकतात, पण काय करू शकत नाही, मतदान करू शकत नाही, कारण ते संसदेच्या कोणत्याही सदनाचे सदस्य नसतात. संसदेच्या कोणत्याही सदनाचे सदस्य नसतात. कळतंय का तुम्हाला ह्या गोष्टी? पॉइंट टू पॉइंट कव्हर होतोय, एकूण एक पॉइंट. ठीक आहे, समजलं का? समजलं मग? हा अशा प्रकारे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की काय असतं की कोण कहता है की आसमां में छेद नहीं होता, कोई पत्थर तबीयत से उछालो यारो. म्हणजे तुम्ही जर चांगल्या पद्धतीने प्रॉपर वेनं जर केलं, हे कसं कळेल? मी का सांगतोय तुम्हाला? इथं प्रश्न येतात, ज्याला हायलाईट केलं तिथं प्रश्न येतात, कारण की मला माहिती आहे, मला PYQचा अभ्यास आहे. सो त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की बाबा प्रश्न इथंच येतात. सो एवढ्या पद्धतीने जर शिकले ना तर नॉर्मली एका तासात तुमचे 2 टॉपिक कंप्लीट होतात. 1 तासही लागला नाही बरं याला. आता तुम्हाला हे वाचायची गरज नाही, आयुष्यभर वाचायची गरज नाही, कारण की हे तुम्हाला नॉर्मली कॉम्प्रिहेंड झालं. मला सांगा, महाधिवक्ता कोणत्या कलमात आहे? भारताचा महाधिवक्ता म्हणतोय, म्हणजेच महान्यायवादी. 76 मध्ये, 165 मध्ये. देशाचा सर्वोच्च, राज्याचा सर्वोच्च. केंद्राचा वकील, राज्याचा वकील. केंद्र सरकारला राजीनामा दिला तर हा राजीनामा देतो, राज्य सरकारने राजीनामा दिला तर हा देतो. ठीक आहे, हे हंगामी असतात, हे पण हंगामी असतात. म्हणून यांचे वेतन भत्ते सेवा शर्ती संसद राज्य विधिमंडळ ठरवत नाही, तर प्रेसिडेंट आणि गव्हर्नर ठरवतात. नियुक्ती असेल, शपथ असेल, राजीनामा असेल, केंद्रात प्रेसिडेंट देतात, राज्यात गव्हर्नर देतात. ठीक आहे, आणि केंद्र सरकारचे वकील म्हणून काम करतात. दुसरी गोष्ट, यांचा कार्यकाल घटनेत नमूद नाही. ठीक आहे, यांचा पदावधी नाही. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत, राज्यपालाची मर्जी असेपर्यंत. पात्रता हे सर्वोच्च न्यायालयाची, इथे उच्च न्यायालयाची. हंगामी असतात म्हणून खाजगी वकिलांना अलाऊ आहे. फक्त काय करता येत नाही की केंद्र विरुद्ध खटला लढवता येत नाही, सल्ला देता येत नाही. ठीक आहे, फौजदारीसाठी परवानगी, कंपनी संचालकासाठी परवानगी लागते. ठीक आहे, विशेषाधिकार सांगितलं, मंत्र्यांप्रमाणे विशेषाधिकार असतात अशा प्रकारे. ठीक आहे, मंत्र्यांना नसणारे अधिकार आहेत त्यांना, कोणत्या समितीच्या संदर्भात. ओके, आणि राज्यांच्या संसद सदस्यांचे पण विशेषाधिकार असतात. सो असा जो असतो ना, असा आपला सिनेरिओ असतो फास्ट ट्रॅक बॅच शिकवायचा, जेणेकरून तुमच्या डोक्यात त्या गोष्टी प्रॉपर पद्धतीनं काय होतील, तुमच्या फिक्स होतील अशा पद्धतीनं. म्हणून तुम्हाला सांगतोय की आणखी एक दुसरी गोष्ट सांगतो. फक्त तुम्ही काय करा, मला बरेचदे मुलं विचारतात की सर आम्ही नेमकं काय करायचं, म्हणजे कोणते विषय कंप्लीट करायचे. काही विषय ज्याला खूप मार्क्स आहेत की काही विषय ज्याला स्कोरिंग आहेत. मी तुम्हाला सरळ सांगतो, बघा लक्ष द्या की करंट अफेअर आहे. करंट अफेअर हा एकदम फिक्स मार्क्स देणारा विषय आणि 10 मार्क्स देतोच. ठीक आहे, 10 मार्क्स नाही, 20 मार्क्स देतोय, 10 क्वेश्चन्स आहेत. हा विषय चांगल्या प्रकारे करा, पण इथे 100% मार्क्स मिळाले पाहिजे. त्याच्यानंतर हा विषय आहे कायद्यांचा, याच्यावर 5 क्वेश्चन येतील, 10 मार्क्स आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन कंप्लीट करा. सो ऑलमोस्ट जर नसेल समजत काय देतं, माझी बॅच आहे. त्याच्यानंतर पेपर खूप सारे सॉल्व्ह करा. आणि आपण फास्ट ट्रॅक बॅचमध्ये तुम्हाला 10 पेपरचा सराव पण करून घेतोय टेस्ट सिरीजचे, जेणेकरून तुमचा आणखी चांगल्या प्रकारे इथं प्रॉपर पद्धतीने अभ्यास होईल आणि त्याचं ॲनालिसिस पण वेळोवेळी प्रत्येक विषयाच्या सोबत आपण टॉपिक सोबत ॲनालिसिस पण करतोय. ठीक आहे, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे रिमोट सेन्सिंग आहे. रिमोट सेन्सिंग छोटासा टॉपिक आहे. रिमोट सेन्सिंग, GPS, ठीक आहे, आणि GIS हे जर केलं तर नॉर्मली 3 क्वेश्चन तुम्हाला देईल, म्हणजे 6 मार्क्स इथं तुमचे कंप्लीट होतील. त्याच्यानंतर तुम्हाला ICT आहे. ठीक आहे, ICTचे 2 मार्क्स येतील, 2 क्वेश्चन येतील. ठीक आहे, सो 4 मार्क्स कव्हर अप होतात. म्हणजे पॉलिटी आहे, पॉलिटीचे 10 क्वेश्चन्स येतात, 20 मार्क्स. असे जर विषय स्कोरिंग करत गेले तर एखादा विषय सायन्ससारखा विषय तेवढा आपण ट्रस्टवरती नाही आहे या आयोगामध्ये. सो हे प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून तुम्हाला सांगतोय की एकही चान्स मिस करू नका. इंग्लिश मराठीमध्ये तर बरं तुमचं टार्गेट असलं पाहिजे 100 पैकी 70+ क्वेश्चन आलेच पाहिजे, कारण की इथं जिनियस मुलं आहेत. इथे मुलं 90+ पण क्वेश्चन घेणारे आहेत. मिळतात बरं, मिळतात. मलाच कंबाईन 2022ला, ठीक आहे, 87 आहेत कंबाईन Cला. समजलं का तुम्हाला? म्हणजे मीही तितका स्कोर केला आहे. आधी ग्रुप Bला नव्हतो होत. ग्रुप बी मध्ये जास्तीत जास्त माझी मजाल ही 70-72 पर्यंत गेलेली आहे. समजलं का तुम्हाला? ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, इथे तुम्हाला चान्स मिस नका करू, कारण की याच्यानंतर एवढी मोठी भरती येईल नाही येत याच्याबद्दल आपल्याला सांगता येत नाही. पण तुम्ही कोणत्याही प्रकारे ह्या गोष्टी मिस करू नका. ठीक आहे, परत एकदा सांगतोय की ऑफर जी आहे तुमची, ही ऑफर तुमची ही आपण 25 तारखेला लॉन्च केली आहे. तुम्ही याचा ऑफरचा लाभ घेऊ शकता. ठीक आहे, आणि बॅचची व्हॅल्यू फक्त 3000 असेल आणि अनलिमिटेड व्ह्यू असतील आणि 1-to-1 तुम्हाला मेंटरशिप पण असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं. ह्या गोष्टी अवेलेबल असतील. जिथं मी असेल,
सागर सर असतील, ठीक आहे, मी सागर सर असतील, शंकर सर असतील, इतर फॅकल्टी असतील, हे तुम्हाला 1-to-1 मेंटरशिप पण करतील. तुमच्या पर्सनल क्वेरीज, पर्सनल गोष्टीवर तुम्हाला गाईड करतील आणि हाऊ टू अचीव. आणि दररोजचे टार्गेट दिले जातात. म्हणजे मी जरी पॉलिटी शिकवत असेल तरी मी उद्याचे टार्गेट देतो की काय करायचं आहे तुम्हाला, हे कलम पाठ करायचे, हे ट्रिक्स पाठ करायचे आहेत, ट्रिक्स देतो. 371 मधल्या कलम आहे त्याचे ट्रिक्स देतो, किंवा अशा पद्धतीने आपण अभ्यास तुमच्याकडून करवून घेतो, ना की तुमच्यावर करायला लादतो. ठीक आहे. सो अशा प्रकारची बॅच आहे. नक्की या बॅचच्या संदर्भात काय करा, लाभ घ्या या बॅचचा, या ऑफरचा लाभ घ्या. आम्ही टीम तुमच्या सोबत असू, सर्व विद्यार्थी, बॅच असणारे, बॅच नसणारे, आणि आमचे जे सगळे व्ह्यूअर्स आहेत सर्वांसाठी आम्ही अवेलेबल आहोत. ठीक आहे. ज्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. मग ते गायडन्स असो, किंवा मग तुमच्या परीक्षेच्या संदर्भात काही जे प्रॉब्लेम्स असतील ते असतील, किंवा काही लेक्चर सिरीज असतील, ते नेहमीच घेऊन येऊ. फक्त प्रत्येकाने अभ्यास करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि सर्व लोक यावर्षी पात्रता गुणवत्ता यादीत येतील अशी अपेक्षा करतो. लेक्चर कसं वाटलं जरूर कळवा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.